मनोज जरांगेंच्या आंदोलनाला हायकोर्टाचा धक्का, परवानगीशिवाय मोर्चा नाही. मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आवाज उठवणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांना बॉम्बे हायकोर्टाकडून मोठा झटका बसलेला आहे. मुंबईत प्रस्तावित मोर्चा आणि उपोषणाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की जरांगे हे संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय कोणताही आंदोलनाचा कार्यक्रम राबवू शकत नाहीत. गणेशोत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. या कारणावरून न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप माने यांच्या खंडपीठाने असं मत व्यक्त केलंय की लोकशाहीमध्ये असहमती मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मात्र तो केवळ ठरवलेल्या जागी आणि परवानगी घेऊनच वापरला पाहिजे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जरांगे यांची भेट घेऊन त्यांना गणेशोत्सव संपेपर्यंत आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती केली. मात्र जरांगे यांनी सरकारला 26 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाखाली 10% आरक्षण द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा दिला. त्यामुळे आता हायकोर्टाच्या आदेशामुळे जरांगे यांचे मुंबई कूच आणि आझाद मैदानावरील उपोषण याबाबतची अनिश्चितता वाढलेली आहे. आगामी दिवसात आंदोलनाचं स्वरूप कसं असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.